तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की सगळेजण दुसऱ्या दिवशी छान ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात। इशू सगळ्यांना ब्रेकफास्ट सर्व करते, तोपर्यंत त्या ठिकाणी लावण्या पोहोचलेली असते। आता लावण्या तिकडे येते आणि अर्णवला म्हणत असते, ए यार आज तुला ऑफिसला यावं लागणार आहे, आज आपली खूप महत्त्वाची फायनान्सर बरोबर मीटिंग असणार आहे। त्याबरोबर मग अर्णव ईश्वरीला खुणावतो आणि ईश्वरी लगेचच अर्णवचे जे हातवारे असतात त्याच्या अकॉर्डिंगली बोलायला सुरुवात करते। आपण ही मीटिंग पुढे पोस्टपोन करू शकतो का 2-3 दिवसांवर? त्यावर लावण्य म्हणते की नाही, ही मीटिंग पोस्टपोन करता येणार नाही आहे, कारण ही मीटिंग खरोखर खूप महत्त्वाची आहे आणि आपले जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना पुन्हा US ला परत जायचं आहे। मग अर्णव म्हणतो, मग मिसिंदौर तू चल माझ्याबरोबर। त्यावर इशू म्हणते, काय बोलताय तुम्ही हे सर? त्यावर लावण्य म्हणत असते, ए यार काय चाललंय तुझं? तू हिच्याशी का बोलतोयस? तुला जे बोलायचं आहे ते तू डिरेक्टली का नाही बोलत आहेस? मग अर्णवचा आवाज बसलेला आहे, त्याला बोलता येत नाही आहे हे इशू लावण्याला सांगते। मग लावण्य म्हणते, हे बघ यार, तुला जे काही बोलायचं असेल ना ते तू मला लिहून दे, मी प्रेझेंटेशन सगळं स्वतःहून मॅनेज करेन, मला हिची काही गरज नाही आहे। त्यावर अर्णव लावण्याला तोंडावर बोट ठेवून तू गप्प बस असं सांगतो आणि मग तो आता ईश्वरीला पुन्हा खुणावायला लागतो। आणि मग इशू ही सगळ्यांना म्हणायला लागते, सरांचं असं म्हणणं आहे की या मीटिंगमध्ये त्यांच्यामध्ये आणि इन्व्हेस्टरमध्ये ट्रान्सलेटरचं जे काही काम आहे ते मी करावं, मी सगळ्यांना सगळं ट्रान्सलेट करून सांगावं। त्याबरोबर मग आता लगेचच आकाश म्हणतो की वाव, चांगली आयडिया आहे की मग वहिनी, उलट दादा काय म्हणतो हे तुला कळतंय, तू सांगू शकतेस। त्यावर इशू म्हणत असते, तसं नाही हो आकाश सर, अर्णव सर, अहो तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? ती इन्व्हेस्टरची मीटिंग असणार आहे, तिथे मी येऊन काय करू? मला तिथे काहीसुद्धा कळणार नाही, उलट मला ऑकवर्डच व्हायला होईल। त्यापेक्षा मी तिथे न आलेलं चांगलं ठरेल, तुमच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा। मला नाही हो जमणार ते सगळं, मी नाही येत। त्याबरोबर अर्णव ईश्वरीला सांगतो की हे बघ, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुला सगळं अगदी व्यवस्थित जमणार आहे, तू मला जमणार नाही असं बोलू नकोस, कारण तू जेव्हा प्रयत्न करशील तेव्हा तुला आपोआपूनच सगळं काही जमायला लागणार आहे। त्यामुळे तू फक्त प्रयत्न कर, प्रयत्न केलास की सगळं व्यवस्थित होईल। त्यावर इशू म्हणते, अहो अर्णव सर, पण मला वाटतंय मला खरंच नाही जमणार। त्यावर अर्णव म्हणतो, मी सांगतोय ना जमेल तर जमेल, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। आता अर्णवने असं म्हटल्यावर मग मात्र इशूला काय बोलावं ते सुचत नसतं। आता इशू गप्प राहते आणि म्हणत असते, सर पण तुम्हाला जितकं सोपं वाटतंय तितकं सगळं हे नाही आहे। तर आता लावण्याला हे सगळं अजिबातच पटत नसतं, पण गप्प राहण्या वाचून तिच्या हातात दुसरा कोणताही पर्याय नसतो आणि त्यामुळे ती गप्पच राहिलेली असते। तर आता इथे नंतर अर्णव हा तयार व्हायला वर गेल्यावर लावण्या ईश्वरीला म्हणत असते, माझी जागा घेण्याचा तू प्रयत्न करतेस ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कायमस्वरूपी ह्या लावण्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही ARच्या आयुष्यात, कितीही प्रयत्न केला तरी। कळलं ना, मी सुद्धा बघते तू माझी जागा कशी काय घेतेस ती। आता हे ऐकून मग मात्र इशूला टेन्शन येतं, इशूला सुचत नसतं की मीटिंगमध्ये काय होईल, कसं होईल। त्याबरोबर आता इकडे राकेशला लावण्य म्हणते, बघताना जिजू AR कसा वागतो ते। त्यावर राकेश म्हणतो, हे बघ, इन्व्हेस्टर बरोबर ईश्वरीची भेट होऊ द्यायची की नाही हे सगळं तर सर्वस्वी तुझ्या हातात आहे। इन्व्हेस्टर आलेत ही गोष्ट सगळ्यात आधी तुलाच समजणार आहे, मग इन्व्हेस्टर बरोबर ईश्वरीची भेट घडू द्यायची की नाही हे सुद्धा तुलाच ठरवता येऊ शकतं, तूच ठरव काय करायचं ते। त्यावर ती म्हणते, हे जिजू तुम्ही काय बोलताय ते मला खरंच कळत नाही आहे, जर तुम्ही थोडं स्पष्ट बोललात तर कदाचित मला व्यवस्थित समजेल मला काय करायचं आहे। मग राकेश सांगतो, हे बघ, इन्व्हेस्टर्स मीटिंगसाठी आलेले आहेत ही गोष्ट सगळ्यात आधी कोणाला कळणार? अर्थात तुला किंवा आकाशला। जर तू रिसेप्शनला आधीच इन्फॉर्म केलेलं असशील की सगळं तुलाच कळायला हवं, तर बट ऑब्वियस ते आल्याबरोबर पहिलं तुला कळणार। जर ती गोष्ट सगळ्यात अगोदर तुला कळाली तर तू ईश्वरीची आणि त्यांची भेटच घडू द्यायची नाहीस। जर भेटच झाली नाही तर ती अर्णवची बायको आहे हे त्यांना कळणारच नाही। त्याबरोबर ही गोष्ट लावण्याला पटते आणि लावण्या म्हणते, वाव जिजू, इट्स अ रिअली अमेझिंग आयडिया, मी आता
असंच करते, काहीही झालं तरी मी ह्या फायनान्सर बरोबर ह्या मिडल क्लास मुलीची भेट कधीच होऊ देणार नाही. त्यावर आता लगेचच इकडे राकेश म्हणतो, व्हेरी गुड लावण्या, जा आता पळ. त्याबरोबर आता इशू, अर्णव, लावण्या, आकाश सगळेच जण ऑफिसला आलेले असतात. आता मीटिंग सुरू करण्यासाठी इन्व्हेस्टरसुद्धा आलेले असतात. इशू जरा नर्वस असते. ती अर्णवला म्हणत असते, अर्णव सर बघा, अजूनही विचार करा, नाहीतर तुम्ही खरोखर आकाश सरांना लिहून द्या, ते तुमच्यावरचं जे बोलायचं आहे ते बोलतील. त्यावर अर्णव म्हणतो, मी सांगितलंय ते तसंच होईल. मग इन्व्हेस्टर आल्याबरोबर अर्णव ईश्वरीला खुणावतो की त्यांचं वेलकम कर. मग आता अर्णव जसं म्हणत असतो तसं इशू म्हणते, वॉर्म वेलकम टू यू ऑल, प्लीज यू ऑल कॅन सिट. त्याबरोबर मग सगळेजण बसतात. मग आता सगळे म्हणतात, अर्णव सर स्वतः का नाही बोलत आहेत, ए सर असा गप्प काय. त्याबरोबर मग आकाश सांगायला लागतो, ॲक्च्युली काल चुकून दादा ज्या फुलांची त्याला एलर्जी आहे ती फुलं त्याच्या हातात कोणीतरी दिली आणि त्यामुळे त्याला आता त्याचा आवाज बसला शिंकवा देऊन, त्यामुळे वहिनी आज त्याची बायको त्याचा आवाज झाली आहे. त्याबरोबर आज लगेचच हे ऐकल्यावर इन्व्हेस्टरनाही जरा आश्चर्य वाटतं. इन्व्हेस्टर म्हणतात, म्हणजे हे असे खानाखुना करून ASR बोलणार आणि त्यांची बायको ते काय बोलतायत हे ओळखून आम्हाला सांगणार का. त्याबरोबर आता लगेचच इकडे आकाश म्हणायला लागतो की हो अगदी बरोबर, आज वहिनी दादाचा आवाज आहे, त्यामुळे तुम्हाला दादा जे काही सांगतोय ते सगळं वहिनी ट्रान्सलेट करून सांगणार. त्याबरोबर आता लगेचच अर्णव म्हणतो, मीटिंगला सुरुवात करायची का. त्याबरोबर आता इशू ही विचारते, करूया का सुरुवात. त्यावर लगेच इन्व्हेस्टर म्हणतात, इज इट रिअली लिटिल बाईट इंटरेस्टिंग. त्यानंतर मग आता लगेचच सुरुवात झालेली असते प्रेझेंटेशनला. तर आता इशू ही अर्णवकडे बघते. तर अर्णव हा इशूला कसं बोलायचं काय बोलायचं ते सगळं सांगत असतो. हे सगळं बघून लावण्याला मात्र खूपच जास्त राग येत असतो, तिला जेलसी होत असते. तर आता इथे अर्णव हा विचार पुन्हा एकदा सुरुवात करायची का, इशू सुरुवात करायची का आता कामाला, असं बोलते. लावण्य रागाने तिच्याकडे बघते. तशी इशू म्हणते की अर्णव सरांनी सांगितलं आहे. मग आता लगेचच लावण्य म्हणते, मी सगळ्यात अगोदर प्रेझेंटेशन करायला सुरुवात करते. आणि मग ती सांगायला लागते की आपलं जे विंटर कलेक्शन आहे ते आपल्याला लवकरात लवकर लॉन्च करायचं आहे आणि त्याचीच तयारी आपण सुरूसुद्धा केलेली आहे आणि आज आपण त्याबद्दलच बोलायला इथे सगळे जमलेलो आहोत. मग आता अर्णव हा ईश्वरीला खुणावतो की जास्त प्रस्तावना न मांडता मुद्द्याला हात घाल असं लावण्याला बोल. मग ईश्वरी लावण्याला म्हणते, लावण्या जास्त प्रस्तावना न मांडता मुद्द्याला हात घाल. मग लावण्या तिचा मुद्दा मांडते. आता लावण्याचं प्रेझेंटेशन देऊन झाल्यानंतर सगळेच जे काही इन्व्हेस्टर असतात त्यांना ते सगळं पटतं आणि ते सगळे हे ठीक आहे असं म्हणतात. इशू म्हणते, आय एम रिअली व्हेरी सॉरी, म्हणजे खरं तर मला यातलं काही कळत नाही, पण अर्णव सर मी माझं एक सजेशन देऊ का. त्यावर अर्णव म्हणतो, हो अर्थात दे. त्यावर मग इशू म्हणायला लागते की हे जर आपण एवढं महाग विंटर कलेक्शन लॉन्च केलं तर आपण घाट्यात जाऊ. त्यावर आकाशलासुद्धा ही गोष्ट पटायला लागते आणि आकाश म्हणतो, मलासुद्धा ईश्वरी वहिनीचं म्हणणं पटतंय, नाही म्हणजे ती जे बोलते ते बरोबर आहे. मग ईश्वरी ही आता पुढे म्हणायला लागते की हे बघा, आपण मुंबईमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय करतो आणि मुंबई म्हटली की मिडल क्लास लोक ही आली आणि जर मिडल क्लास लोकांच्या शहरामध्ये आपण हे इतके एक्सपेन्सिव्ह एवढे महागडे कपडे विकणार तर अर्थात एवढे महाग कपडे लोक अफोर्ड करू शकणार नाही आणि जर ग्राहकाने वस्तू विकतच घेतली नाही तर त्याचा उपयोग काय होईल. त्यामुळे मला तरी कमीत कमी असं वाटतं की आपलं हे जे विंटर कलेक्शन आहे ते वाया जाईल. त्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग अवलंबावा लागेल तरच आपलं कलेक्शन खूप जास्त व्हायरल होईल. आता इशूने हे असं मध्ये बोललेलं लावण्याला अजिबातच पटलेलं नसतं. लावण्य म्हणते, हॅलो तुला त्यातलं काही कळतं का. त्यावर इशू आता म्हणायला लागते, नाही मान्य आहे मला जास्त त्यातलं काही कळत नसेल म्हणून मी आधीच परवानगी घेऊनच मग माझं मत मांडलेलं आहे. पण काय आहे ना लावण्य मॅडम, जितकं कळतं तितक्यावरून सांगते, मिडल क्लास माणसांच्या खिशाला आपलं विंटर कलेक्शन परवडण्यासारखं नाही आहे. त्यावर लावण्य म्हणते की हो मग मिडल क्लास लोकांसाठी विंटर कलेक्शन आपण बनवलेलं सुद्धा नाही आहे. गॉट इट. आपण हे एक्सपेन्सिव्ह बनवलं आहे कारण जी लोकं अफोर्ड करू शकतात ती लोकं वर्थ असू शकतात, हे असणार आहे आपलं टॅगलाईन. इफ यू आर अफोर्डेबल देन यू आर वर्थफुल. त्याबरोबर इशू म्हणते, याचा अर्थ काय, जर तुम्ही हे घेऊ शकता तरच तुम्ही याच्या लायक आहात. याला काय अर्थ आहे मॅडम.
त्याबरोबर आकाश म्हणतो, ईश्वरी वहिनी हे बघ, तुझा जो मुद्दा आहे तो परफेक्टली बरोबर आहे. हे बघा सर, दादा, मी तुम्हाला सगळ्यांनाच सांगतोय, जर एवढे महाग कपडे लोकांनी घेतले तर लोकांनासुद्धा पुढच्या वेळी दुसरे कपडे आपल्या ब्रँडचे घेताना विचार पडेल. त्यावर ईश्वरी म्हणते की हे बघा, मला मान्य आहे की आपण एक्सपेन्सिव्ह कपडे बनवलेत कारण त्या कपड्यांचं ब्रँड तितकं चांगलं आहे, तेवढं मजबूत आहे, खूप चांगली गोष्ट ही. पण आपण जर सामान्य माणसाच्या खिशाचा विचारच केला नाही तर सामान्य माणसं कपडे विकतच घेणार नाही. आपल्या मुंबईमध्ये जास्तीत जास्त पॉप्युलेशन हे मिडल क्लास लोकांचं आहे. जर मिडल क्लास लोकांनीच कपडे घेतले नाही तर त्याचा काय उपयोग होईल. त्यामुळे मला तरी असं वाटतं की आपण हा जो आपलं विंटर कलेक्शनचा प्लॅन बनवतो आहे त्याच्यामध्ये लोकांना अफोर्ड करता येतील असे कपडेसुद्धा असावे. म्हणजे काय होईल, कमीत कमी सामान्य माणसांना ते कपडे घेता येतील, किंबहुना त्याच्यापेक्षाही जी खालच्या लेवलला लोक असतील त्यांनाही ते कपडे वापरता येतील. काय ना, जर आपल्याला अगदी ग्राउंडपर्यंत जाऊन बिझनेस करायचा असेल तर आपल्याला लोकांच्या, पब्लिकच्या खिशाचासुद्धा विचार करावा लागेल. आणि लोकांचा खिसा हा इतका भरलेला असेल असं मला तरी वाटत नाही. कारण कपडे ही जरी लोकांची गरज असली, कपडे हे जरी महत्त्वाचा घटक असला आयुष्यातला, तरीसुद्धा इतके महागडे कपडे घेणं लोकांना झेपणार नाही. त्यामुळे आपण कपडे जरा स्वस्त करायला हवं असं मला वाटतं. कपडे म्हणण्यापेक्षा स्वेटर. त्याबरोबर लावण्या म्हणते, हे हॅलो, स्वेटर जर स्वस्त बनवले गेले तर अर्थात त्याच्या लोकरची क्वालिटी लो येईल. जर लोकर लो क्वालिटीचं वापरलं तर बट ऑब्वियस जो मेन मोटिव्ह आहे स्वेटर विणण्याचा तो म्हणजे की छान माणसाला बरं वाटावं, जरा उबदार वाटावं, तेच होणार नाही. त्यावर अर्णव ईश्वरीला खुणावतो, मिस इंदौर, याच्यावरती तुझ्याकडे काही पर्याय आहे का? जर तुझ्याकडे काही पर्याय असेल तर मग आपण, तू बोलतेस तसं करायला हरकत नाही. त्यावर मग इशू म्हणत असते, अहो सर, का पर्याय नाही आहे की खूप उत्तम पर्याय आहेत. बघा, आपण आत्ता ज्यांच्याकडून लोकर घेतोय आपण त्यांच्याकडूनच लोकर घ्यायची. तशी लावण्या म्हणते, तू कशी गं दोन तोंडांनी बोलते? जर लोकर त्यांच्याकडून घेतली तर त्यांचे हे हाय रेटच आहेत कारण त्यांचे ब्रँड मोठे आहेत. त्यावर ईश्वरी म्हणते, लावण्या मॅडम, एकदा ऐकून तरी घ्या माझं बोलणं पूर्ण झाल्यावर मग मध्ये बोला ना. मग ईश्वरी सांगते की आपण त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करायचं. त्यावर आकाश म्हणतो, कोलॅबरेट वहिनी म्हणजे कसं? त्यावर इशू म्हणते, आपण जेव्हा विंटर कलेक्शन लॉन्च करण्यासाठी काहीतरी ग्रँड पार्टी वगैरे घेऊ, त्याच्यात त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट करायची. त्यावर आकाश हा लगेच म्हणतो, दादा, मला वहिनीची ही आयडिया पटती आहे आणि आवडली आहे सुद्धा. नाही म्हणजे आजपर्यंत आपण कोणाबरोबरच ब्रँड कोलॅबरेशनवालं काम केलेलं नाही आहे. जर आपण त्यांच्याबरोबर कोलॅबरेट केलं ना तर आपलं ब्रँड कोलॅबरेशनसुद्धा होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे अजूनपर्यंत आपण ही गोष्ट कधीही ट्राय आऊटच केलेली नाही आहे, त्यामुळे याचे आपल्याला काय आउटकम मिळतील हे माहीतच झालेलं नाही आहे. तर आपल्याला याचे नेमके काय आउटकम मिळत आहेत हे सुद्धा कळेल. त्यामुळे मला असं वाटतं की आपण वहिनी जे म्हणते त्याप्रमाणे काम करायला काही हरकत नाही आहे. म्हणजे शेवटी अंतिम निर्णय हा तुझा आणि फायनान्सरचाच असणार आहे. तर इशू म्हणायला लागते, हो, हे अगदी आकाश सर बरोबर म्हणालेत. अर्णव सर, तुम्ही शेवटी विचार करा आणि तुमचा जो अंतिम निर्णय असेल तो घ्या. पण जर आपण ब्रँड कोलॅबरेट केले तर आपल्याला लोकर ठरलेल्या भावापेक्षा नक्कीच कमी किमतीत मिळतील, चांगली क्वालिटीही मिळेल आणि त्याचबरोबर दरही जरा आपल्याला बजेटप्रमाणे मिळतील. म्हणजे आपण चांगला विचार करू शकतो. त्यावर लावण्य म्हणत असते, ए हॅलो, इथे बजेटची विचार करण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. लाखोमध्ये आपल्याला इन्व्हेस्टर्स तयार असतात पैसे देण्यासाठी. त्याबरोबर आता इशू म्हणते, अहो, लाखोमध्ये पैसे द्यायला इन्व्हेस्टर तयार असले तरीसुद्धा आपणसुद्धा आपल्या प्रॉफिटचा विचार केला पाहिजे ना. जर आपण लोकर घ्यायलाच एवढ्या पैशांची बर्बादी केली तर मग आपण बाकीच्या गोष्टींवरती पैसे खर्च करताना काय करणार आहोत तोही विचार करायला हवा. आपल्या मशिनरींचा खर्च, आपल्या कपड्याचा खर्च, आपल्या विणकाम करणाऱ्या लोकांचा खर्च, आपल्या साच्यांवर उभा राहणाऱ्या माणसांचा खर्च, प्रत्येकाचा खर्च आपण बघितला पाहिजे ना. मग कपडा तयार झाला की तो महाग विकून त्याच्यातून तो खर्च काढण्यापेक्षा जर आपण आधी लोकरच कमी खर्चात घेतली तर त्याच्यातल्या उरलेल्या पैशातून तो खर्च काढला तर ते जास्त बरं पडणार नाही का? त्याबरोबर लावण्या हे जे काही बोलते ते सगळं
ईश्वरीने पार उधळून लावलेलं असतं आणि आता आकाश हा मात्र ईश्वरीची सर्व गोष्टीत बाजू घेतो. मग आता लगेचच आकाश म्हणतो की चला आता जर सगळ्यांना ईश्वरी वहिनीने जे सांगितलं आहे ते सगळं पटलेलंच असेल तर आपण एक काम करूया, आपण बाहेर जाऊन बाकीच्या सर्व गोष्टी कन्फर्म करून घेऊया. त्यावर आता अर्णव म्हणतो की हो सगळ्यांना स्वीटसुद्धा दे आकाश. त्यावर आकाशला ईश्वरी सांगते, अर्णव सर म्हणतायत सगळ्यांना स्वीट दे. त्यावर आकाश म्हणतो की हो हो दादा, मी लगेचच स्वीटसुद्धा मागवून घेतो. त्यानंतर आता इथे इशू ही लगेच अर्णवला म्हणायला लागते की अर्णव सर मी निघू का. त्यावर अर्णव इशूला नजरेने खुणावतो, तू थांब. आणि मग आता आकाश हा लगेच लावण्याला म्हणतो, लावण्या तू येतेस ना माझ्याबरोबर. मग लावण्याचा नाईलाज होतो आणि लावण्याला तिकडनं आकाशबरोबर जावं लागतं. आता इशू तिथे एकटीच असते तर इशू हसायला लागते. अर्णव म्हणतो का हसतेस. मग इशू त्याला सांगते, आठवत आहेत का आपले जुने दिवस, आपण याच हॉलमध्ये किती एकत्र काम केलेलं आहे. त्याबरोबर आता अर्णवलासुद्धा ईश्वरीचे आणि त्याचे जुने दिवस आठवतात. त्यानंतर आता इथे अर्णव हा सगळ्या स्टाफला खानाखुणा करून सांगत असतो की त्यांना विंटर कलेक्शनसाठी फायनान्स मिळाला आहे, पण आता लोकांना हे कळत नसल्यामुळे मग अर्णव ईश्वरीला खुणावतो, मिस इंदौर बोल ना, सांग स्टाफला आपली गुड न्यूज. मग इशू ही अर्णव ज्याप्रमाणे खानाखुणा करत असतो त्याप्रमाणे बोलायला लागते आणि सांगत असते की सगळ्या स्टाफसाठी गुड न्यूज आहे, आपल्याला विंटर कलेक्शन जे लॉन्च करायचं होतं त्यासाठी फायनान्सर मिळालं आहे. आता इतक्यात फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून निघत असलेले जे फायनान्सर असतात ते तिथे येतात आणि म्हणायला लागतात, आत्ता आम्हाला कळलं मिस्टर ASR यांनी एवढ्या शॉर्ट नोटीसवर लग्न का केलं. त्यावर ईश्वरी म्हणते का केलं. मग आता फायनान्सर इशूचं कौतुक करत म्हणत असतात की एवढी हुशार एलिगंट बायको सोडणं कोणत्या मुलाला बरं वाटेल, म्हणूनच ASRने एवढ्या घाईघाईने लग्न केलं. आता इशूचं त्या लोकांनी कौतुक केलेलं बघून अर्णवला आनंद होतो तर लावण्याला मात्र खूपच जास्त जेलेसी झालेली असते. तर ती लोक हे आता ईश्वरीला म्हणत असतात की यू बोथ आर मेड फॉर इच अदर. अर्णव सरसुद्धा बिझनेसच्या बाबतीत अगदी काटेकोर आहेत, ते सुद्धा स्वतःचा फायदा त्यात समोरच्याचा लॉस होत नाही हे सुद्धा आणि कस्टमरचा विश्वासही जपला जाईल याची काळजी घेतात. आणि मॅडम तुम्हीसुद्धा अगदी या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच विंटर कलेक्शनसाठी तुमच्या डोक्यातली आयडिया सुचवली. खरंच यू बोथ आर गाय रिअली मेड फॉर इच अदर. त्यावर हे ऐकून इशूला छान वाटतं. मेड फॉर इच अदर, मेड फॉर इच अदर हे असं सतत तिच्या कानांवर तिला ऐकू येत असतं. त्यानंतर मग आता सर्व स्टाफच ईश्वरीसाठी आणि अर्णवसाठी टाळ्या वाजवतो. त्यानंतर मग आकाश आता ईश्वरीचं कौतुक करत म्हणायला लागतो, पण खरंच दादाचा आवाज गेल्यापासून ईश्वरी वहिनी ही दादाचा आवाज झालेली आहे आणि नवरा बायकोंमध्ये इतकं छान बॉन्डिंग असायलाच हवं की आपला नवरा काय बोलतोय हे प्रत्येक बायकोला त्याच्या खानाखुणांवरून कळायला हवं. आणि दादा ही इज व्हेरी लकी पर्सन की त्याला अशी बायको मिळाली की ज्याला त्याच्या बायकोला त्याच्या खानाखुणा ओळखता येतात. त्याबरोबर अर्णव हा सुद्धा आता म्हणायला लागतो की हो खरोखर मी आहेच लकी, मला लाखात एक बायको मिळाली. त्यावर आता आकाश म्हणतो, दादा काय बोललास काही कळलं नाही. वहिनी दादा काय बोलला ते प्लीज एक्सप्लेन कर. मग अर्णव जे बोललेलं असतो ते ईश्वरी सगळ्यांना सांगते. त्याबरोबर आता आकाश म्हणतो, आणि वहिनी ती बायकोसुद्धा खूप लकी असते जिचं कौतुक तिचा नवरा असं सगळ्या लोकांच्या समोर करतो. काय गाईज बरोबर ना. त्याबरोबर लोकंसुद्धा म्हणतात की येस ॲब्सोल्युटली करेक्ट, आकाश सरांचं म्हणणं बरोबर आहे. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून हे सगळं बघून लावण्याला मात्र खूपच जास्त राग येत असतो, जेलेसी होत असते. पण गप्प राहण्या वाचून तोंड बंद ठेवण्या वाचून तिच्याकडे काहीही पर्याय नसतो. मग सर्व स्टाफला आता अर्णव हा आकाशला स्वीट्स डिस्ट्रीब्यूट करायला सांगतो. आकाश सगळ्यांना स्वीट्स वगैरे देतो. त्यानंतर अर्णव स्वतःच्या हाताने ईश्वरीला सगळ्यांच्या समोर पेढा भरवतो. आता जेव्हा अर्णव ईश्वरीला पेढा भरवतो इशू खूपच जास्त खुश होऊन गेलेली असते. मग आता स्टाफ ईश्वरीला रिक्वेस्ट करतो की मॅम तुम्हीसुद्धा सरांना भरवा, मॅम प्लीज. मग इशू म्हणते मी नाही, पण
इतक्यात तिची नजर मागे उभ्या असलेल्या लावण्यावर जाते. आता ईश्वरीला कळतं की लावण्या आमच्या दोघांवरती जळतीये. ईश्वरीला लावण्याला आणखीनच जास्त जळवायचं असतं, त्यामुळे ती लगेच म्हणते ठीक आहे, पण सगळ्यांनी आमचे सेल्फी क्लिक करा, फोटोज क्लिक करा. त्यावर सगळा स्टाफ म्हणतो हो हो मॅम, चालेल चालेल. मग ईश्वरी स्वतःच्या हाताने अर्णवला पेढा भरवते. त्याबरोबर आता अर्णवसुद्धा खूपच जास्त खुश होऊन जातो. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.